हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर काल मध्यंतरी जो माझा आवाज चेंज झाला ना, त्याच्यावरून आता मला समजूनच गेलं होतं, की मी आता आजारी पडणार आहे. आणि असं वाटलं नव्हतं, की लगेच सर्दी होईल. बट त्याच्यानंतरच रात्री मला सर्दी होऊनच गेली होती ऑलमोस्ट. आणि लिटरली माझी सर्दी इतकी डेंजर असते ना, की माझ्या एका डोळ्यातून सतत पाणी चालू राहतं. आणि समोरच्याला असं वाटेल, की यार किती रडती ही. बट असं नाहीये. आणि हा तरी कालचा म्हणजे 1 दिवसाचा गॅप आहे ना आपल्या व्लॉगिंगमध्ये. सो त्या दिवशीला तरी मला एवढा त्रास नाही झाला. बट आता जरा जास्त होतोय. आणि आता एडिटिंग करायच्या वेळेस मला असं रिअलाईज होतं, की बरं मला त्या दिवशी जास्त त्रास नाही झाला. कारण विषय असा होता, आम्हाला इंट्रोडक्शन द्यायचं होतं तेही सर्वांसमोर. आता जसं मेकअपचा फर्स्ट डे तर तुम्ही बघितलाच असेल. तर मध्ये 1 दिवस गॅप होता कारण मॅमची ऑर्डर होते. सो आज सेकंड डे ऑफ मेकअप क्लासेसचा होता आणि त्याच्यामध्ये मॅमने आम्हाला प्रिपेअर करून यायला लावलं होतं. इंट्रोडक्शन तुम्हाला स्वतःचं द्यायचंय, की तुम्ही एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहात आणि क्लायंटला काय म्हणून तुम्ही इंट्रोड्यूस करणार आहे स्वतःला ते सांगायचं होतं. आणि मागच्या क्लिपमध्ये तुम्हाला दिसलंच असेल, की मी सुद्धा स्वतःचं इंट्रोडक्शन दिलेलं आणि मला ना फारसं इतकी काही भीती वाटली नाही. मला ना ह्या पिरियडला माझ्या दीदीची आठवण आली. ती मला ना नेहमी बोलायची, की "यार तू स्टेजवर जाऊन असं कसं बोलून घेते, असं कसं डान्स वगैरे करून घेते." बट मी नेहमी तिला असा रिप्लाय द्यायची, की "ठीक आहे ना, इतका काय एवढा मोठा विषय नाहीये." आणि असं मी तुम्हाला सांगू इच्छिते गाईज, की सुरुवातीला मलाही भीती वाटायची. म्हणजे मी सुद्धा घाबरायची, की इतक्या लोकांसमोर आपण कसं बोलणार आहे. बट मला असं वाटतं, की ह्याच्या आधी जसं कॉलेजचं 1 वर्ष तर पूर्ण व्लॉगिंग थ्रू तुम्हाला माहितीच असेल माझं. आणि आता भरपूर ठिकाणी मी पार्टिसिपेट केलेले आहे. सो थोडंफार स्टेज डेअरिंग माझ्यामध्ये आलेली आहे, की जर कोणी मला ॲट द मोमेंट पण बोललं ना, की जा स्टेजवर तुला बोलायचंय. सो मी आय कॅन, मी बोलू शकते आणि मला काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही पण ह्या गोष्टीसाठी असं कन्फ्युज्ड असाल ना, तर मी तुम्हाला एकच सजेस्ट करेल, की जोपर्यंत तुम्ही ट्राय करणार नाही ना, तोपर्यंत तुम्हाला येणारच नाही. म्हणजे सुरुवात तर तुम्हाला जशी आहे तशी करावंच लागणार आहे. आफ्टर देन यू विल डेफिनेटली गोना बी परफेक्ट. सो या ते सेशन संपल्यानंतर आज आमचं हेअरस्टाईल मधला मॅम हॉलिवूड टॉंग शिकवणार होत्या आणि तुम्ही बघू शकता हॉलिवूड टॉंग अशा काही असतात. त्यानंतर जेवण वगैरे करायचं. त्यानंतर थोडीफार मी प्रॅक्टिस केलेली. यार मला थोडंफार असं पण टेन्शन आलेलं आहे, की एक्झाम खूप लवकर येणार आहे. अजूनपर्यंत मी हेअरस्टाईल माझी डन नाही केली आणि हेअरस्टाईल चूज करण्यासाठी ना मी स्वतः कन्फ्युज्ड आहे, की मी कशामध्ये परफेक्ट आहे आणि मी काय केलं पाहिजे एक्झामच्या दिवशी. सो या बघूयात मी काय डिसाईड करते. दॅट्स इट. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय.